नमस्कार. आत्ता आपण लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असणारा हा उदगीर भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याची बांधणी 12व्या शतकात झाली असं एक नोंद आढळते. या किल्ल्यामध्ये बहामनी, आदिलशाही आणि मोगलांचं राज्य होतं. परंतु त्यानंतर 1760मध्ये उदगीरची लढाई झाली आणि या उदगीरच्या लढाईमध्ये मराठ्यांनी मोगलांचा पराभव केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. या किल्ल्याच्या भोवतीने एक खंदक आहे आणि हा खंदक 12 मीटर खोल असल्याची नोंद या ऐतिहासिक पुस्तकातून आणि उल्लेखातून आढळतो. अतिशय मजबूत या काळ्या दगडांनी तयार केलेला आणि काही ठिकाणी आता हे जे नवीन वाटतंय, वरती बरीचशी पडझड झालेली होती. या ठिकाणी अनेक कारागीर लातूर जिल्ह्यातले काम करतात आणि हे सर्व नवीन बांधकाम झालेले आहे आणि वरच्या बाजूला हे बांधकाम सुरूही आहे. आणि समोर जो दिसतोय तो छोटासा पूल आहे आणि या पुलावरून तो एक छोटासा जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याच्या मधून म्हणजेच तो कॅनलचा एक भाग आहे. कित्येक मजबूत राखलेले हात या किल्ल्याच्या उभारणीत लागलेले असतील, कारण हे एवढं प्रचंड भक्कम बांधकाम. आणि या ठिकाणी जे याचा दरवाजा आहे संपूर्ण लोखंडी दरवाजा आहे. त्या दरवाजाला असे टोकदार खिळे आहेत, म्हणजे जेणेकरून शत्रूंचे सैन्य किंवा हत्ती, मोठे मोठे जे आपण उंट वगैरे असे जे लढाईमध्ये वापरले जातात ते या ठिकाणी येऊ नये असे एक बांधकाम केलेलं आहे. परंतु उंच भिंती आहेत. थोडंसं आपण या जिन्याने वरती जाऊया. या जिन्यामध्ये वापरण्यात आलेले हे दगड सुद्धा पहा, मोठमोठे आहेत. बऱ्याच ठिकाणी हे असे पडझड झालेली आहे आणि या पडझडीतून पुन्हा मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी अनेक कारागीर पलीकडे दगड फोडून प्रत्येकाचा आकार जसा आहे तसा आकार तयार करून ते पुन्हा पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतिहासाची जपणूक केली पाहिजे. इतिहास आपण जागता ठेवला पाहिजे. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, ते खरं आहे. म्हणून भारतीय पुरातत्व खातं या ठिकाणी हे सर्व पुन्हा नव्याने उभारणी या ठिकाणी पडझड झाली ती करत आहे. तुम्ही सगळे कारागीर आहात का इथं? म्हणजे तुम्ही आता हे सगळं बांधकाम करणार? हां, म्हणजे हे मूळ तुम्ही घडाई करणार, बांधकाम करणार,
कारागीर आम्ही सगळे. हे सगळे तुम्ही कारागीर. मग कुठल्या भागातले तुम्ही आहात? लातूरचे. आणि किती वर्ष झालं हे काम सुरू आहे? 4-5 वर्ष झाले. होय का? आणि मग हे सगळं तुम्हाला आधी दिलेलं असतं आकार डिझाईन वगैरे सर्व? मग हे प्रत्येक ठिकाणी माप घेऊन वगैरे मग ह्याचं सगळं प्रमुख कोण बघतंय? मग इंजिनियर आहे. ते आहेत ना, ते इंजिनियर राठोड म्हणून आहे. बर. म्हणजे 4 वर्षापासून हे काम सुरू आहे. बर. कसं वाटतं तुम्हाला काम करताना? काम चांगलं आहे तसं. म्हणजे आपण ऐतिहासिक समजा ही वास्तू आहे त्याची परत एकदा आपण बांधणी करत आहे. म्हणजे जे मावळे लढले त्यांनी बांधलं ते वेगळे. त्यामुळे हे आपल्याला हे काम केलं तर चांगलं दिसतंय. येणार जाणार बघणार हे, त्याच्यामुळे हे इच्छा बनणार आहे. आता हे फरशी सगळी होणार. हे सगळीकडं म्हणजे आता हे आतून हे जे खाली आता उखरलेलं आहे वगैरे माती आहे हे सगळं फरशी हे होणार. सगळं फरशी वगैरे होणार. मंदिर कडलं झालंय ते सगळं फरशी. बरं. वरती मंदिर कोणतं आहे? उदयगिरी बाबा. उदयगिरी बाबा. उदयगिरी बाबा म्हणतात. बरं. त्यांचं काय महात्म्य वगैरे ते काय थोडं माहीत आहे? हां. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. हां चालेल. तुम्ही खूप चांगलं काम करताय. कारण मंदिरमध्ये महाराज असते. बरं बरं. आज नसते, उद्या सोमवारी मग गर्दी राहते मंदिरला. मग तुम्ही सर्व कुटुंबीय इथेच येऊन राहिलाय की काय? आता तुम्हाला 4 वर्षापासून काम करताय म्हणजे महिनाभर काम करणार आम्ही. हां. महिनाभर मग पेमेंटच्या टायमाला आम्ही जाणार 1 तारखेला. बर. पुन्हा अजून 4-5 दिवस मग तुमचा हा पगार कुठे इथंच होतो की लातूरमध्ये. लातूरमध्ये होतो? बर. मग मग महिन्याच्या नंतर 4-5 दिवस राहून पुन्हा अजून परत येणार कामाला. बरं. मग तुमची मुलं बाळ पण याच कामात आहेत का? नाही नाही नाही, हां. फक्त आम्ही काम. बर बर. आता ही तोप असेल इथं, ही खांब आहे. आता हे पुन्हा उभे करणारच होते तुम्ही? कुठं लागलं तर त्याला उभे करायचे. हा. कुठं म्हणजे हे सगळं कुठलीही एक वस्तू वाया जाणार नाही ती तुम्ही उभी करून त्याचं व्यवस्थितपणे हे करणार आहात. कारण आता ही समजा तोफेचा भाग आहे, हे तुटलेला आहे. म्हणजे आहे बघा ह्याच्यापेक्षा तांब्याचं वरी. हा. इकडे वर आहे ना तुम्ही. हा. वर आहे तांब्याचा तोफ. तांब्याचा तोफ आहे मोठा. तांब्याची तोप आहे. अरे वा. मोठे. हां हां हां. येऊ का सर? हो हो हो. खूप विस्तृत पसरलेला हा किल्ल्याचा परिसर आहे. भव्य बांधकाम आहे. हे जुन्या पद्धतीला साजेस असं रंगकाम सुद्धा आहे. बाहेर प्रचंड उष्ण म्हणजे ऊन आहे आणि हवा सुद्धा गरम गरम वाफा येतात. परंतु या ठिकाणी अशी रचना आहे ज्यामुळे आता आम्ही थांबलोय पण अतिशय थंड वाटतं या ठिकाणी. जसं आपण ताजमहालमध्ये गेल्यावरती जो थंडावा वाटतो तसं या ठिकाणी सुद्धा हा थंडावा आहे. म्हणजे त्यावेळी सुद्धा किती स्थापत्यकला विकसित होते हे आपल्याला दिसून येतं. वरच्या बाजूला या ठिकाणी बघा पाणी दिसते. हे पाणी कुठून येत असेल
कशी रचना असेल. खरं कौतुक आहे. बघा या ठिकाणी ही अशी फुलासारखी रचना आहे आणि यामध्ये पाणी आहे. या पाण्याचं नक्की काय असेल हे जाणवत नाही, कारण या ठिकाणी हे असा पाट आहे साईडला, हे असं नाल्यासारखं. जर ते पाणी भरल्यानंतर कदाचित त्यातून ते वाहून बाजूला जावे. आणि आत्ता आपण पाहत असाल यांचं कष्ट, हे जे लोक धडपडत आहेत आपला इतिहास जागवण्यासाठी, हे कष्ट सुरू आहे त्यांचं. हे आता लाकूडच आहे, परंतु एवढ्या मोठं आहे. आपण येतो या ठिकाणी, पाहतो आणि वा वा करण्यापेक्षा आपण दुसरं काही करत नाही. शिवाय इथल्या भिंतीवरती येऊन बरीच लोक आपली नावं रंगवतात, अनेक चित्र विचित्र काहीतरी लिहित असतात, परंतु त्याच्या पाठीमागं जे कष्ट आहे ते कष्ट पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल की आपण यांनी सुशोभित केलेले किल्ले कसे आपण व्यवस्थित ठेवायचे. आपण असं कोणतंही अनुचित प्रकार करायला नाही पाहिजे. कुठेही काही ओबडधोबड किंवा असं काही लिहिलं नाही पाहिजे, जेणेकरून किल्ल्याचे जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला बाधा येईल असं कोणतंही कृत्य आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. बघा हे बांधकाम, इथ्या विटा असल्या उन्हातानात सुद्धा हे कष्ट करत आहेत. यांची भाषा थोडीशी मराठी दिसत नाही, परंतु सगळे तुम्ही कोणत्या कुठून झारखंडचे आहेत हे सर्व कलाकार. आपण बऱ्याच वेळेला परप्रांतीय म्हणून भांडत असतो, त्यांचं नाव घेत असतो, ते असं करतात तसं करतात, परंतु ही आपल्या महाराष्ट्रातला हा किल्ला सुशोभित करण्यासाठी हे असे कष्ट करत आहेत उन्हातानात सगळं. आणि आपण परप्रांतीयांच्या विरोधात बोलत असतो. परप्रांतीयांचे कष्ट आपल्याला दिसतात, परंतु त्याच्या पाठीमागच्या ज्या वेदना आहेत, व्यथा आहेत, कष्ट आहे, हे बहुतांश आपण दुर्लक्षित करतो. तर असं होऊ नये. आणि मगाशीच आम्हाला आपण बोलल्याप्रमाणे जे आपण भिंती रंगवण्याचं जे काम करतोय ते प्रेमचिन्ह म्हणा, कोणाचं प्रेम उफाळून येतं, त्यांनी जे हे रंगकाम केलेलं आहे असं कुठंही करू नका, कारण हे मूळच्या सौंदर्याला बाधा येतं. आणि हे सगळे कलाकार बघा, त्यांचं वय किती आहे, वयाचं सगळं विसरून हे कष्ट करत आहेत. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी तांब्याची तोफ, तर या तोफेचा थोडासा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि या ठिकाणी आता वरून अगदी टॉप व्ह्यू म्हणा, हा टॉप व्ह्यू आहे. याच्या बाजूला हे एक
बुरुज किंवा सज्जा म्हणतो त्याप्रमाणे आणि या वरच्या ठिकाणी थांबून आपण संपूर्ण किल्ल्याच्या वरून काय व्यवस्था आहे ते बघूया आपण. हे बघा किती विस्तृत आहे. संपूर्ण किल्ल्यामध्ये हे बांधकामाचं काम जोमानं सुरू आहे. एक पर्यटन म्हणून उत्कृष्ट उदाहरण ठरू शकतं हे. हे माझ्या पाठीमागं जे कलाकार किंवा कारागीर दिसतात ते सगळे कारागीर हे झारखंडमधून आलेले आहेत आणि मगाशी तुम्हाला त्यांचं कष्ट दाखवलेलं आहे. आणि याच ठिकाणी मी पाठीमागं भिंतीवर पाहतोय बऱ्याच जणांचं पुन्हा एकदा तेच शब्द प्रेम उफाळून आलं आहे का, कारण प्रत्येकाने इथं सगळ्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. ठिकठिकाणी काही पडझड झालेली आहे. हे सगळं दुरुस्तीचं काम हे कारागीर करतायत. हे कारागीर झारखंडमधून आल्यात. बऱ्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रात आपण परप्रांतीय म्हणून यांच्यावरती आपण बोलत असतो आणि त्यांना हिणवलं जातं, त्यांची मारहाण करणे, त्यांचं तोडफोड करणे. पण हे सगळे कारागीर आपल्या महाराष्ट्रातील या किल्ल्यांचं, ऐतिहासिक किल्ल्यांचं म्हणा, ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी, पुन्हा त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. उन्हातान्हात म्हणजे ज्या ठिकाणी इथं आत्ता कालपासून आम्ही पाहतो या उदगीरमध्ये आहोत, साधं आपण असं बाहेर फिरू शकत नाही, इतकं प्रचंड उष्णता आहे. अशा परिस्थितीत हे काम करतायत म्हणजे यांचं हे कौतुक आहे आणि त्यांना आमचा सॅल्यूट आहे. आप कुछ बोलना चाहेंगे? नहीं. आप कितने साल से यहाँ काम कर रहे हैं? यहाँ तो फिलहाल 2023 से चालू है. हाँ, 2023 से चालू है. अभी 2026 चल रहा है, तो लगभग 3 साल होने चला है. हाँ. और कितना साल चलेगा अभी काम? लगभग 2 साल तक चलेगा. और 2 साल 2 चल. साल तक चलेगा. फिर आपकी बीवी, बच्चे, रिश्तेदार वो कहाँ पे रहे? वो गांव में अपने. फिर गांव में जाते हैं क्या महीने 2 महीने? बारिश में अगर जो आएगा बारिश, हाँ. जून के महीने में जाएंगे घर, 2 महीने रहते हैं इधर, हाँ. फिर आते हैं इधर. आपको झारखंड अच्छा लगता है क्या? इधर हमारे यहाँ आके और अच्छा लगता सेम है दोनों. दोनों सेम है. हाँ, वो जैसे लेकिन हमारे महाराष्ट्र में रोजी रोटी है ना, तो महाराष्ट्र का ही नाम. जय महाराष्ट्र बोलो एक बार. जय महाराष्ट्र. जय महाराज. हाँ, धन्यवाद. अभी यहाँ पे आपका खाना कैसा बनता है? खाना भी हम लोग लकड़ी से बनाते हैं. लकड़ी से क्यों? क्यों? गैस नहीं मिल रहा है ना. अरे वो तो अभी प्रॉब्लम हो गया है. लेकिन आपका खाना किस तरह का होता है? खाना हम लोग जनरली चावल ही खाते हैं. अगर गैस रहता है तो रोटी वगैरह बनाते हैं. हाँ, लेकिन यहाँ पे लकड़ी मिल सकता है. लकड़ी में लकड़ी तो अभी फिलहाल तो लास्ट चल रहा है. बाकी जो है ये बम्बू वगैरह जो लगाते हैं. हाँ, बांधकाम को वही सिर्फ वही जला रहे हैं अभी. वही वो लकड़ी निकाल के नहीं, जो रिजेक्ट हो गया टूटा वाला. टोटा वाला. हाँ, हाँ. रिजेक्ट हो गया वही. जो बाकी है छोटा और मोटा कौन बनाता है खाना? सब आपस में हम ही लोग. कौन अच्छा कौन बनाते है? बाकी तो सब मिल के बनाते हैं. आज मैं बनाया तो कल वो बनाया, ऐसे बनता है. जैसे 3 आदमी मिलकर बनाता है खाना सुबह शाम. ज्यादा करके आपके खाने में चावल रहता है. चावल रहता है. बाकी लेकिन अभी गैस नहीं है. फिलहाल तो अभी हाँ, चावल गैस चल रहा है. गैस गैस का प्रॉब्लम. इधर भी गैस का प्रॉब्लम है. हाँ, इधर भी है ना. ठीक है. अभी खाना हो गया कि नहीं? नहीं, नहीं, तैयार नहीं हुआ. कितने बजे खाएंगे? नहीं वो तो खाना सुबह खा के आ सुबह गए. खा के आया, फिर लंच 1 में बजे जाएंगे, 1 बजे. लंच होगा उस समय जाएंगे.
अभी हम साथ में खाना खाएंगे। हाँ चलिए। हाँ, आपका खाना, हमारे 8 लोग हैं। चलिए। हाँ, चलेगा? हाँ चलेगा। अरे देखो, इन लोगों का दिल भी कितना बड़ा है। ये खुद बनाते हैं और हमें भी बोल रहे हैं आपके 8 लोग होंगे, 10 लोग होंगे, जितने भी होंगे हमारे साथ खाना खाओ। ये दिल बड़ा होता है इनका। ये देखो, इनके पास ये महिलाएं भी है यहाँ पर। हाँ, लोकल की महिला है। हाँ। ठीक है, आप सबको शुभकामना। थैंक यू। या महिला भगिनींचं कष्ट या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. डोक्यावरून पाठीतून विटा दगड जे काही या बांधकामाला लागणारं साहित्य आहे ते साहित्य घेऊन जावं लागतंय. ताई, आपण कुठले उदगीरचेच आहात का? हां, ते सगळे बाहेरचे आहेत का? किती वर्ष झाले तुम्ही ह्या कामावर? 3 वर्ष झाली. अरे हे लहान बाळ शाळेत जातं का? बाळा, तो शाळेत जातोस? कितवीला आहेस? पहिलीला आहे. हां, मग तू आज सुट्टी आहे म्हणून आई सोबत आलीस का? अरे वा, छान छान छान. ह्या नवीन विटा आणलेल्या आहेत का? का ह्या जुन्याच विटा परत? नवीन आहेत ना? हां, वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. बघा, ह्या विटांचा आकार ही थोडासा आयताकृती आहे, चपट्या आहेत. आणि या विटा या अशा पाटीमध्ये भरून डोक्यावरून वाहून न्यायचं, हे सगळं काम आहे, कष्ट आहे. ज्यांचे या उभारणीत ज्या महिलांचे हात आहेत त्यांना आपण पुन्हा विसरून जातो.